मिरजेत गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रविवारी कृष्णा घाट नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। भाजप नेते मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठान आयोजित आणि भाजपचे युवा नेते सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य होड्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या। यावेळी सप्तर्षी बोट क्लब कवठेपिराण या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला, तर तरुण मराठा बोट क्लब सांगलवाडी संघाने द्वितीय क्रमांक पटकावला। श्रीजी बोट क्लब कसबे डिग्रज या बोट क्लबने तृतीय क्रमांक पटकावला आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी भाजप नेते प्राध्यापक मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानकडून मिरजेतील कृष्णा घाट येथे कृष्णा नदीच्या पात्रात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। भाजप नेते प्राध्यापक मोहन वनखंडे कायम युवा पिढीला प्रोत्साहन देताना भारतीय संस्कृती जपली तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून भारतीय संस्कृती डोळ्यासमोर ठेवून जुन्या स्पर्धा परत एकदा जनतेसमोर ठेवून भारतीय संस्कृतीतील जुने मर्दानी खेळ कायम जनतेच्या समोर राहण्याचा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। तर यावेळी प्राध्यापक मोहन वनखंडे उपस्थितांचे आभार मानून विजयी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले। तर यावेळी भाजप नेते मोहन वनखंडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले। या स्पर्धेत पंच कमिटी म्हणून प्रताप जामदार, दत्ता पाटील, विनोद नलवडे, भरत बर्गे, दीपक पाटील, हरीश पाटील, प्रसाद जामदार, विराज जाधव, महेश पवार, सुबोध ठाणेकर, अवधूत जाधव, अमोल बोळास हे होते। तर होड्यांच्या स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती। मिरज शहरातील कृष्णा घाटावरती सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा होडीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या। खरं तर 28 जुलै हा वाढदिवस असतो, परंतु 28 जुलैला कृष्णामाईला खूप मोठा महापूर होता, त्यामुळे आपण 28 जुलैला ह्या स्पर्धा घेऊ शकलो नाही। सलग हे तिसरं वर्ष मला अभिमान आहे की मिरजच्या ह्या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती आपण 3 वर्षापूर्वी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त ह्या घोड्याची शर्यती चालू केल्या। एवढा सुंदर कृष्णा घाट परिसर, कृष्णामाई नदी, परंतु दरवर्षीच्या होडीच्या शर्यती ह्या पाहायला जायचं असेल तर सांगलीला जावं लागायचं किंवा कवठेपिराण, कसबे डिग्रज या ठिकाणी जावं लागायचं। मिरजकर नागरिकांच्या दृष्टीनं, मिरजकर कृष्णा घाटावरच्या या लोकांच्या दृष्टीनं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 3 वर्षापूर्वीपासून या स्पर्धा चालू केल्या। आज भव्य अशा या स्पर्धा इथं पार पडल्या। अगदी कृष्णामाईचा हा घाट माणसांनी फुलून गेला होता, मला आनंद वाटला। आणि त्याच वेळेला ह्या स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्हाला वरुणराजांनी खूप मोठा याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व लोकांना चिंब असं केलं आणि सर्वच आम्ही आयोजकासह सर्वजण खूप खुश आहोत। सर्व लोक या सहभागी झालेल्या ज्या बोट क्लब आहेत त्यांचे आयोजक असणारे प्रताप जामदारांची सर्व टीम, त्यांची पंच कमिटी, आमचे सर्व सागरदादाचे युवा मंचचे सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र दिगंबर जाधव असतील, अभिजित शिंदे आणि माझे सर्व मोहन शिंदे असतील आणि सागर बरोबर काम करणारी सर्व टीम, या सर्व मंडळीचं मी मनापासून आभार मानतोय की ही सुंदर अशी या स्पर्धा आयोजित केल्या। अशाच दरवर्षी 28 जुलैला ह्या मिरजमध्ये अखंडपणे या स्पर्धा इथून पुढे या इथल्या नागरिकांना पाहायला मिळतील। सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून सर्वांचं अभिनंदन।